आता पुढची बातमी। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात श्रेयाची लढाई सुरू असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षाची चांगलीच खोडी काढली। कोस्टल रोडचा विषय मार्गी लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स मुंबईत झळकलेत। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही पोस्टर्स लावली आहेत। मात्र या पोस्टर्समध्ये शिवसेनेचा उल्लेख सुद्धा नाही। कोस्टल रोडचं संपूर्ण श्रेय भाजपकडे घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने दिसतो। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। एखाद्या लोकोपयोगी कामाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली स्पर्धा दिवसागणिक तीव्र होताना दिसते आहे। यावेळी स्पर्धेचा मुद्दा आहे मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा कोस्टल रोड। खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रोजेक्टची घोषणा परस्पर केली। त्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाचं स्वागत केलं असलं तरी संपूर्ण श्रेय भाजप घेत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे। अशा वातावरणातच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी एक नामी संधी साधली आहे। त्यांनी मुंबईमध्ये कोस्टल रोडचं स्वागत करणारे आणि भाजपला संपूर्ण श्रेय देणारे होर्डिंग्ज लावले आहेत। भाजपप्रणित सत्तेमध्ये शिवसेना सहभागी आहे, मात्र कामं होत नाहीत आणि अधिकार नसल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये नाराजी आहे। त्यातच भाजप कामांचं संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेत असल्यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।